नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 389 मतदान केंद्रावर एकूण 68.56% मतदान झाले. एकूण 3,76,623 पैकी 2,58,210 मतदारांनी मतदान केले. 1,20,062 महिलांनी आणि 1,38,144 पुरुष मतदारांनी मतदान केले. इतर 12 पैकी 4 मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का वाढल्याचं चित्र दिसत आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बुधवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात मतदान साहित्य जमा करण्यासाठी रात्रीचे 12 वाजले होते. ईव्हीएम मतदान यंत्रणा स्ट्रॉंग रूममध्ये रात्री 2 वाजता सीलबंद करून बीएसएफ कमांडोच्या ताब्यात देण्यात आली. ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. इमारतीच्या सभोवताली 21 कमांडोच्या मदतीनं 24 तास कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूमच्या सभोवताली बीएसएफ कमांडोसह अन्य राज्यातील एसआरपीएफचे 21 पोलीस व खेड पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशद्वारावर 15 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी खेड आळंदी मतदारसंघातील मतमोजणी ही सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. 20 टेबलावरून 20 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. टपाली मोजणीसाठी 4 टेबल आणि सैनिकी मतदानाची मतमोजणीसाठी 2 टेबलवरून केली जाणार आहे. एकूण 26 टेबलवरून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक टेबलवर प्रत्येकी 3 अधिकारी कर्मचारी मिळून 130 कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहेत. मतमोजणी वेळेत सकाळी सुरू होणार असून उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी केले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, महसूल नायब तहसीलदार राम बिजय, निवडणूक नायब तहसीलदार पीडी माळी, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार मनीषा खैरे आदींसह महसूलचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा शनिवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळपासून राजगुरुनगर येथील मतमोजणी स्थळी उपस्थित असणार आहे. लग्न केल्याचे भासवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. हा प्रकार 7 जुलै ते 14 नोव्हेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत चाकण तालुका खेड या ठिकाणी घडला. या प्रकरणी पीडित 19 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज हणवता हाके, वय वर्ष 22, राहणार धानोरा, इजारा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीच्या गळ्यात माळा घालून लग्न झाल्याचे भासवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून लग्न न करता पत्नीसारखी वागणूक देत तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. तुला लाईनवर बाया पाहिजेत काय असे म्हणत 4 जणांनी एका शिवीगाळ दमदाटी करत जमिनीवर खाली पाडून हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे हद्दीतील ॲक्टिवा कंपनीच्या आवारात आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर रात्री 11:15 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी 4 अनोळखी दुचाकीस्वार हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. मनमत शंकर आणेराये, वय वर्ष 25, राहणार बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण यांनी या प्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनमत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाळुंगे पोलिसांनी 4 अनोळखी इसमांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वेगवेगळे एक्झिट पोल राज्यभर फिरत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव व खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीला मिळेल असा अंदाज अनेक एक्झिटमध्ये वर्तवण्यात आला आहे. सध्या पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 10, भाजपचे 8, काँग्रेसचे 3 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 1 आमदार आहेत. अशातच आलेल्या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यातील एकूण 21 मतदारसंघांपैकी 11 जागा या महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर 10 जागा या महायुतीला जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलनुसार उत्तर पुणे जिल्ह्यातील 195, जुन्नर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता असून 197 खेड आळंदीची जागा देखील महाविकास आघाडीला मिळेल असा दावाही करण्यात आला आहे.
थंडीच्या लाटेने चांगलाच जोर धरला आहे। संपूर्ण खेड तालुका गारठला असून राज्यातील सर्वात कमी 10.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 12 ते 18 अंशांच्या दरम्यान राहिला आहे। हवामान खात्याच्या मते पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढत आहे। खेड तालुक्यात 12 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवले गेले आहे। थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। चाकण पोलीस स्टेशनच्या आवारातील मिळून आलेल्या एकूण 489 बेवारस वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी सदर वाहनांची यादी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर वाहनांचे मालक असतील त्यांनी 15 दिवसात गाडीची ओळख पटवून मूळ कागदपत्रे सादर करून गाड्या घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। तसेच ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्यांवर गुन्हे दाखल असतील त्या संबंधित पोलीस स्टेशनने चाकण पोलीस स्टेशन फोन नंबर 02135 249333 किंवा मोबाईल क्रमांक 9699608976 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जे मालक संपर्क करणार नाहीत त्या बिनधनी वाहनांचा 15 दिवसात मालकी हक्क न दाखवल्यास गाड्यांचा कायदेशीर लिलाव करून रक्कम कोषागारात भरली जाणार असल्याचे चाकण पोलिसांनी कळवले आहे। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुड येथे एका घरासमोर बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे। मतदान झाल्यानंतर देखील महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा तोच उत्साह गुरुवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी देखील दिसून आला। निवडणूक काळात किंवा त्या अगोदर जो नित्य दिनक्रम होता अगदी तसाच दिनक्रम बाबाजी काळे यांचा गुरुवारी राहिला। निवडणूक काळात दगदग झाली म्हणून आराम न करता गावोगावी दशक्रिया विधीला हजेरी लावली। त्यानंतर दुपारी पुन्हा राजगुरुनगर शहरातील नागरिकांशी संवाद साधला। रोजच्या दिनक्रमानुसारच गुरुवारचा दिवस राहिल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल माध्यमात फोटो टाकून माध्यमांना देखील कळवले आहे। किवळे कोरेगाव रस्त्यावर पीएमआरडीए अतिशय सुमार दर्जाचे रस्त्याचे काम करत आहे। रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता की कोरेगाव किवळे रस्त्याचे कशा पद्धतीने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे। खेडचे माजी पंचायत समिती सदस्य तसेच काळूस गावचे ओम काळेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बबनराव अरगडे यांच्या दशक्रिया विधीला खेड तालुक्यातील नागरिकांनी व प्रमुख पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। यावेळी त्यांच्या आजवरच्या जीवनपटावर आधारित असलेली चित्रफित प्रदर्शित करण्यात आली। कडूस आगरमाथा तालुका खेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाला बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली। यात तब्बल 1 एकर क्षेत्रावरील ऊस जळाला असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीमध्ये गर्दीचे नियोजन करण्यासाठी शनिवारी दिनांक 23 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 8 दिवसांसाठी आळंदीत प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील 389 मतदान केंद्रावर प्रत्येक गावात नेमके किती मतदान झाले यावर थोडक्यात नजर टाकूयात।